महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामधील एक छोटंसं गाव. या गावामध्ये एक पती-पत्नी आनंदाने राहायचे. पती ड्रायव्हरकी करायचा ट्रकची आणि घर चालवायचा. पत्नी घरी राहायची, पतीची काळजी घ्यायची. आता या दोघांच्यामध्ये चांगलं चालू होतं, पण दोघांमध्ये संबंध बनताना एक दिवशी या दोघांनी कंडोम वापरले नाही. याचाच दुष्परिणाम असा झाला, या दोघांचे आयुष्य उजळले. तर काय आहे पूर्ण घटना जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 24 ऑक्टोबर 2025 पासून. या दिवशी मनोज नावाचा 28 वर्षाचा व्यक्ती ट्रक ड्रायव्हर होता. त्याची ट्रक चालवून झाल्यानंतर ट्रिप खाली करून घरी येताना त्याच्या पत्नीला फोन करतो, आज जेवण बनवून ठेव, चांगल्या पद्धतीने मी घरी यायला लागलोय. मनोज कुमार जो होता यश केसमचा माणूस, बाहेर समाजामध्ये गेल्यानंतर, ट्रकवरती गेल्यानंतर हायवेवरती ज्या महिला असतात त्यांच्यासोबत ट्रकमध्ये बोलवून संबंध करणे, बाहेर तोंड मारणे, ही त्याची अवस्था होती. त्यामुळे तो कायम पत्नीसोबत संबंध करताना कंडोमचा वापर करायचा. कारण त्याला माहिती होतं की तो जो कांड करत आहे हा खूप भयानक कांड आहे. त्यामुळे त्याने ते प्रोटेक्शन वापरावंच लागायचे त्याला. येताना त्या दिवशी मेडिकलमधून त्याने कंडोम घेऊन आला घरी. दरवाजामध्ये उभा राहिला, पत्नीकडे बघत पाकीट दाखवलं आणि मूडमध्ये आला. त्याला वाटलं की पत्नी पण मूडमध्ये येईल. पण या मनोजची पत्नी अनिता ही त्याच्यावरती रागवली होती. कारण या अनिताने याला पायातलं पैंजण आणायला सांगितलं होतं. आता हा जो मनोज होता दारू पिणारा, याच्याकडे पैसा अजिबात नव्हता. त्यामुळे त्याने पायातलं पैंजण आणलं नव्हतं. या अनिताने त्याच्यावरती राग धरला. त्याच्या हातात होतं ते कंडोम. त्याच्या हातातलं कंडोमचं पाकिट घेतलं आणि उचलून चुलीमध्ये टाकलं. जेवण बनवत होती त्याच चुलीमध्ये टाकलं, जाळून टाकलं. मनोजला राग आला. त्याने अनिताला उचललं आणि बेडवर नेऊन आपटलं. तिच्या अंगावरची एक न एक कापड काढलं आणि तिच्यासोबत मन भरेपर्यंत संबंध केले. आता ज्या वेळेला संबंध झाले त्यावेळेला त्याच्या लक्षात आली चूक. त्याने जी चूक केली होती ती. त्याचं कारण होतं की या मनोजला जीवघेणा रोग होता एड्स. याच्यामुळे त्याच्या पत्नीला पण होणार होता हे आता त्याच्या लक्षात आले होते. पण तो शांत बसला होता. हा त्याच्या पत्नीला काहीच म्हणत नाही. त्या दिवशी त्या दोघांमध्ये भांडण झालं होतं. पुढे चालून त्याच्या पत्नी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर ती खोकायला लागली, रक्त यायला लागलं तोंडातनं, अशक्तपणा जाणवला. डॉक्टरांकडे गेली. त्यावेळेला डॉक्टरांनी घडलेली पूर्ण घटना सांगितली की विषय असा आहे की तुला रोग आहे, तुझं आता जीवन जगणं अशक्य आहे. आता ज्या वेळेला या अनिताला ही सगळी गोष्ट समजली, तिच्या लक्षात आलं की तिच्या पतीमुळे झालं. बाहेर नको तिथे माती खातो आणि ती माती येऊन माझ्या अंगावरती तुंकलाय, आता मला रोग झालाय. त्यावेळेला तिच्या डोक्यातला पारा चढला. ती घरी आली, जेवण बनवलं, मनोजला खाऊ घातलं. मनोज ट्रक सोडून घरी आलेला होता. जेवण केलं. मनोज रूममध्ये जाऊन झोपला. या अनिताने किचनमध्ये जाऊन चाकू घेतला आणि रूममध्ये जाऊन मनोजवरती वार करायला चालू केले. वार एवढे जबरदस्त होते की मनोज त्या ठिकाणी संपला. आता मनोज संपल्यानंतर अनिताने डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठले आणि घडलेली पूर्ण घटना सांगितली. पोलिसांना ज्यावेळेस समजलं की महिलेने स्वतः तर जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही म्हणून पतीला संपवलंय, पोलिसांनी तिला अटक केली. घरी जाऊन चेक केलं तर मनोजची बॉडी पडलेली होती. पोलिसांनी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आणि गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला अनितावरती. आता ही सध्याला जेलमध्ये आहे. पुढे हिच्यावरती जी कारवाई होईल ती होईलच. बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा.